श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तो तेची जन, जे शिव भजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवोनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका बोहते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष. पंचमुख पश्नूप अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस भार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावाडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परीतेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ याज्ञी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार,
तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पित्र कैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया. जन्मे जये सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले. परशार शरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. वीरची सदटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पित्र कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, त्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आनिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. जैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंद्री ग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्य रत्नपर्यतक राजस. चंद्रशी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोममी हिशी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार, घरी मातास भाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेशा असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्रह्मन हस्ते अद्भुत अभिषेक, करावी शिवाशी. याचकमनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविली कौतुके. आपुले जे का नृत्य आगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्याच समोर, तेथेच बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. यवतीच्या संगती करून, त्यासही घडत से शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अवला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्न मंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण.
विश्वकर्म्याने निर्मिली जान, मानवी कृतत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकन, एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन, मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नव जाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले मी केले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. ज्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जनदाहो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्न, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिवलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी एकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आणि दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमा रंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेंग, ओम नमो शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृद्धा. लुटविली सर्व संपदा, कोश समवित सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चली. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटपाळी भक्ता ते. माथात जटांचा भार, तृतीय नेत्री वैशानर. शिरी झुळझुळ वाहे निर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खट वांगधरी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसला सेव्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदूक झेलित, तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधि व्याधी. क्षुधात्रशा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वद दुःख. मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक. अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सूर तरुंची वने अपारे. सुरंबीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे. भक्त कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास. ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस. पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निशेष. कुकुट मरकट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्ये करून. सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस,
शिवभजनी लाविती बहुतास उद्धारितीत तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभास कळिक दुःखावरणी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा घेऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहा लोणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनिया आहाकार वक्षस्थळ पीटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृप श्रेष्ठान सोडी धीर एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शिशिमित्र नवते ते नवता पाय मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया. सत्वाशे निर्मिला पीत वसन रंजासे सृष्टी करता द्रोहीन तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थितंत्य करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशेले. चहुवेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रही असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर सोये बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान. थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे येऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभिक्तिर्कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पाप मती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन. ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडी जासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यूदुरी होय साच. अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्ततीन. राये धरिले दृढ चरण सदद होनी बोलत. सकळ ऋषी रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण
आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यासंध्या न युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची व मनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालन देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरदुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याई आला चंडाश मृत्यू समये येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जठाक पाळी शेंदूर विक्राळ दाळा भयंकर नेत्र कादी रांगा सारखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिंगततम सहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुख द्वयाची महासुस्वर मृदगवादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ तोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची एकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोप्तले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तान पादिकया धुरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वाते जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडोनी पुनःसृष्टी करणार मागू तेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शुक्रादिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राहपत्य आहोवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी करीती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू
नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महात्म पुण्ये निरसूनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णार्धव हिमनग जामात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करोनी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप ह्याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेतरीत बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी संहिता जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न वादे अंती वंदोनी नेती शिवपदा 10 कपिला दान एकता पडथा घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या येव महापापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वचिता गंडातरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाचा अनुष्ठान तेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देत झाला ते काळी मग प्रधानासम वेगराव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणे राहिले शेवटी शिवपदाशी पाऊन राहिले शिवस्वरूप होऊन हा 11वा अध्याय जान स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान की हा कल्प मुद्रम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी जो तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या ग्रहासी न आणावे आपण ज्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगनानंद मूळकंद अभंग नविते कालयात्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड 11 गोडहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव।